मुलं झोपलेली असतात तेव्हा घरात केवढी शांतता असते नाही. सूर्य डोक्यावर आला तरी वाटतं की कालच्या पिकनिकचा थकवा अजून गेला नाही. मुलांनो, उठा आता. हा. मला स्वप्न पडलं की आपण ह्यावेळी एखाद्या सुंदरशा पर्वतावर पिकनिकला गेलो आहोत आणि कालपेक्षाही जास्त मस्ती करतोय. हे बघा, माझी मुलं स्वप्नातून बाहेर तर आली, पण पांघरुणातून बाहेर कधी येणार बरं? चला पटकन फ्रेश व्हा, मी जेवण तयार करते. अरे वा! खूप भूक तर लागली आहे, पण उठेल कोण? मला खूप थकवा आलाय. चांगलंय, आज मी जेवायला काहीतरी खास बनवणार आहे. आम्ही आत्ता फ्रेश होऊन आलो. हा तर अम्माच्या हातच्या डोशाचा सुगंध आहे. पण हे तर माझं नुकसान झालं. जर डोसे संपले तर? अम्माच्या हातचा डोसा आणि त्यांची गोष्ट. मला आणखी उशीर होण्याआधी मी पटकन जाऊन तयार होतो. अम्मा, हा पण आला. मी माझ्या सगळ्या मुलांना चांगलं ओळखते. अम्मा, तुमच्या डोशांच्या सुगंधाने तर माझा थकवा पळूनच लावला. मला वाटतं बाबू, तू तर ब्रिज सारखा झालाय. दाढी थोडी वाढली आहे, पण आता कोण न्हाव्याकडे जाईल आरामात. अरे अरे, कोणी आहे का? कोणी आहे का? लवकर इकडे या. काय झालं? माझ्या चेहऱ्यावर ऊन येतंय. जरा समोर एखादं फडकं टाक बरं, आरामात. काय? अरे, यासाठी तू ओरडत होतास का? अरे, जगात एवढे आळशी पाहिलेत, पण याच्यासारखा नाही पाहिलाय. चला रे, जाऊया इथून आपण. आळशी कुठचा? हे पाय उडणका सेठ यांच्याकडे गहाण ठेवून थोडे पैसे तरी घेऊन या. तसाही ह्या पायांचा काय उपयोग आहे तुम्हाला? मी पानं वाढायला घेते आता. जेवायची इच्छा असेल तर उठून जेवा. अहो, जेवण वाढून ठेवलं आहे, जेवायचं आहे की नाही? तू इतक्या प्रेमाने बनवलंयस, मग खाणारच ना मी आरामात. मजा आली. अहो, आता पडूनच राहाल का विहिरीतून पाणी पण आणून द्याल? तुला माहितीये का गरमी किती वाढली आहे ते? अशी एकही विहीर उरली नाहीये जी कोरडी पडली नसेल आरामात. अच्छा, आकाशाकडे पाहता पाहता विहिरी कोरड्या पडल्या हे पण कळलं तुम्हाला? वा 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 वा. चला, विहिरीतून नाही तर नाही, कमीत कमी तलावातून तरी पाणी आणा. काय हो? काय म्हणालीस? तलावातून? अगं, तुला माहितीये का की तलाव इथून किती दूर आहे ते आरामात. हो हो, तुमची जशी इच्छा असेल, जसं पाणी असेल तसं आणा, पण आणा. तू म्हणाली होतीस ना कोणतंही पाणी, मग आता मिळालं ना? अहो, आळशीपणाची सुद्धा हद्द असते. अरे, संध्याकाळ झाली, सगळे आले असतील. आले का अंगात प्राण? निघाले आपल्या लाडक्या आळशी मित्रांना भेटायला. स्वतः बिनकामाचे आहातच, पण गावातल्या सगळ्या लोकांना सुद्धा बिनकामाचं बनवलंय. हो का?
तुला माहितीये का, आळस करणं ही देखील एक कला आहे. तुला काय कळणार म्हणा. ठीक आहे, चाललो मी आरामात. ब्रज भाऊ या बसा. अरे राहू दे, बसायला खाली कोण वाकेल बर. आरामात. अगदी आशासारखं बोललात. एका आळशासारखं बोलणं झालं. मी तर उठल्यानंतर माझं अंथरूण सुद्धा व्यवस्थित करत नाही. पुन्हा रात्री झोपायचंच आहे, तर मग अंथरूण व्यवस्थित का करायचं? अरे मी तर खाण्यासाठी भांडी सुद्धा नाही वापरत. ज्या भांड्यात जेवण बनतं त्याच भांड्यात जेवतो. त्यामुळे मग विहिरीतून पाणी काढा, मग ते घरी आणा, त्याने भांडी घासा, ही सगळी कामच करावी लागत नाही. अरे तू तरी जेवण बनवण्यासाठी पाणी आणायला विहिरीपर्यंत तरी जातोस ना. पण मला विहिरीपर्यंत जावं लागूच नाही, म्हणून मी तर अंघोळच करत नाही. झाल्या का तुम्हा लोकांच्या छोट्या छोट्या बढाया मारून? तुमच्या अवतीभवती विहीर तरी आहे, पण मी तर इतका आळशी आहे की जेव्हा माझ्या दाढीत आग लागेल तेव्हाच मी विहीर खणून पाणी काढेन आरामात. वाह, आळशीपणात ब्रज भाऊंचा हात कोणीच धरू शकणार नाही. आग लागली, पळा. अरे पळा. अरे आग विझवा. कोणीतरी वाचवा. अरे कोणीतरी पाणी आणा. असं वाटतंय की गावात काहीतरी झालंय. अरे काही झालेलं नसणार. कोणीतरी डोंबारी आला असेल, नाहीतर सापांचा खेळ दाखवणारा. हा, तर आपण काय बोलत होतो बरं आरामात? अरे एकाएकी एवढं गरम का व्हायला लागलंय? गरमी मला तर नाही वाटत. अरे अरे छताला तर आग लागलीये. अरे थांबा थांबा थांबा, तुम्ही सगळे उगाचच घाबरत आहात. पाऊस पडेल आणि मग सगळं शांत होईल आरामात. पाऊस? आणि आता? नाही तर काय. आणि पाऊस जरी नाही पडला तरी हवा उलट्या दिशेने वाहील आणि आग बघता बघता विझेल. तुम्ही सगळे बघाच आरामात. अरे आपण इतकेही आळशी नाही की जीवावर बेतेल आणि आपण पडणार सुद्धा नाही. तुम्ही पण ना. जा जा, मी मात्र इथे झोपणार. अरे अरे हे काय झालं? माझ्या दाढीला आग लागली. वाचवा वाचवा, माझ्या दाढीला आग लागली. अरे असं कसं झालं? आरामात. लागली ना दाढीला आग, आता तरी विहीर खणायला घे आरामात. अरे आरामात नाही, लवकर करा. कोणीतरी तलावातून पाणी घेऊन या. अरे तलाव तर खूप दूर आहे. मला तर वाटतं पाऊस पडण्याची वाट बघितली पाहिजे. अरे कसले आळशी आहात तुम्ही सगळे. आग वाढत चालली आहे आणि तुम्ही पावसाची वाट बघत उभे आहात आरामात. अरे कोणीतरी वाचवा. अरे वा, वाचलो मी. आग विझली एकदाची. काय तुम्ही सगळे इथे? हो हो, इथे. तुम्हा आळशी लोकांच्या भरवशावर राहिलं असतो तर संपूर्ण गाव जळून खाक झालं असतं. म्हणून मग आम्हालाच आग विझवावी लागली. आम्हाला आमची चूक कळली. अहो, कुठे आहात तुम्ही? ऐकलत का? अगं हो, बोल की. हे काय, तुमची दाढी कुठे गेली? आळशीपणा सोबतच दाढी सुद्धा गेली. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.